जय श्रीराम भावांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत वारी भैरवगड या देवस्थान ठिकाणी आणि पर्यटन स्थळी पण. आणि इथं आहे आपल्या हनुमानजीचं मंदिर. काय आहे हे रहस्य जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. तर राम राम भावांनो, आजच्या ब्लॉग सुरुवात करतो पेट्रोल पंपावरून. कारण आज आपण वारी भैरवगड इथे आता पेट्रोल टाकून आहे त्यांच्या गाडी. चला आपण भेदभाव करता आम्हाला घेतले व्हिडिओ. अमरावती भाऊचा बंगला मोतीनगरमध्ये. ओम नमः शिवाय. खिचडी शाळा. ओम नमः शिवाय. तर पोचलो आपण आपल्या वारी भैरवगडले. तर चला मग दाखवतो तुम्हाला. आणि असं छानसं देवस्थान. जवळपास 2 वर्ष झाली इथं आलो नाही मी. हे आहेत आपले जितू दादा. हाय बोला पब्लिकली. हॅलो हॅलो. आणि यांचं नाव प्रज्ञेश, तुझं नाव सांग. व्हॉट इज युअर नेम? नाही चला हाय कर इकडं. हाय असं कर. हाय हॅलो कर. आणि इथं आहे हनुमानजीचं मंदिर. जय हो जटाशंकर महादेव की, हर हर महादेव. तर इथं आहे वानर सेना. मोबाईल घेऊनच पैतील बा मला सांगता नाही येत. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. आपण जर नियमाचं पालन करणार नाही तर कोण करणार. आणि बाहेर इथं प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि असणार आहे हे असं. इथं एक महादेवाचं पण मंदिर आहे, संगमेश्वर महादेव. आणि इथं असणारे छानसं दृश्य. तर असं आहे आपलं हनुमानजीचं हे वारी हनुमान देवस्थान तुम्ही पाहिलास. आणि आपण मंदिराच्या आत काही व्हिडिओ काढला नाही कारण तिथं मनाई आहे. रूल इज रूल. हो पाहिले भाऊ. आणि इकडे आहे हे धरणाची भीत. तर झालं मस्त शांततेत दर्शन. आणि आता दाखवतो इकडला थोडासा व्ह्यू. आणि हा बघा गधा. तर आलो आपण इकडे. आणि इकडेच आहे हे त्या डॅमचं पाणी इकडे येते. लय मोठे मोठे गोटे आहेत बा इकडे. एकूण की पहाड टाईप वातावरण आहे आणि इकडे पाणी आहे. आणि असं आहे मग ते ऋषी काका गोटा आहे मोठा. प्रज्ञेशचा फोटोशूट चालू आहे. असे मस्त पोज दे. स्माइल. बस जमला जमला. आणि हा डेंजरस मामा माशाचा डो. तर सर्व गोष्टी पाहायला इच्छा आणि मस्त वाटली इथं येऊन. तुम्ही पण एकदा इथं या आणि तुम्हाला पण मस्त वाटेल. आणि इथं आहे काही थोडंसं गार्डन टाईप. इथं मस्त उंच असलं म्हणून हवा येते मस्त इथं पैकी. तर चला मग इकडे ऋषी काका आपली वाट पाहत असतील घरी जाण्यासाठी. तर चला. तर आजचा व्हिडिओ संपवतो. आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि एका मराठी माणसाला पुढे न्यायचं आहे, एका मराठी पोराला पुढे न्यायचं आहे. हे तुमची जिम्मेदारी. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. जय श्रीराम.